नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 6:30 आणि मी गुड मॉर्निंग बोलतो आहे. मित्रांनो, आज लग्न फारसं टिकत नाही आहे आणि म्हणूनच या थोडं टॉपिकवर बोलणार आहे. तर मित्रांनो, मला असं वाटते की लग्न आताच्या जे टिकत नाही त्यामागचे बरेचसे काही कारणं आहेत. मला वाटलं की आपण या विषयावर थोडंफार बोलायला पाहिजे, म्हणून आता व्हिडिओ बनवत. तर मला असं वाटतं मित्रांनो की लग्न फारसं याच्यामुळे टिकत नाही आहे की त्यामध्ये नवरा बायकोची जे भांडणं होतात त्याच्यामुळे काही समस्या उद्भवतात आणि आपण एकमेकांना समजून नाही घेत आणि ज्या गोष्टीवर भांडणं होतात त्याच्यावरून काही तोडगा निघायला होत नाही. आणखी काही त्याचे म्हणजे बरेचसे म्हणजे काही कारणं असतात की ज्यावरून मग वेळ येते आपल्या घटस्फोटापर्यंत. तर मला असं वाटतं मित्रांनो, हा नवरा बायकोचा भांडणाचा जो विषय आहे हा म्हणजे बराच काही म्हणजे एकदम काही मोठा नाही आहे आणि छोट्या छोट्या जर गोष्टी होत असतील भांडणावरून, तर त्यामध्ये मला असं वाटते की नवरा बायकोंनी दोघांनी मिळून या गोष्टीवर बसून हा भांडणाचा जो वाद आहे हा मिटवून घ्यायला पाहिजे. चला बा, का विषय फार जर मोठा असता आणि त्याच्यामध्ये जर दोघांपैकी एकांना नवऱ्याला किंवा बायकोला जर काही म्हणजे काही फार जर त्रास असता तर काही मग हरकत नाही घटस्फोट घ्यायला. परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून नवरा बायकोनी भांडणं करायची आणि त्याच्यामध्ये मग शेवटी तो भांडण म्हणजे सोडून नाही घ्यायचा आणि वारंवार भांडत राहायचं आणि एकमेकाला मीपणा दाखवायचा, एकमेकाला घमंड दाखवायचा, एकमेकाशी न बोलायचं. याच्यावरनं मला असं वाटते की तणाव आणखी वाढत जातो आणि एकमेकांमध्ये दुरावा पण फार निर्माण होतो. तर मला असं वाटतं मित्रांनो की फार म्हणजे अवघड होत चाललं आहे तसंही आजकालचा जो विषय आहे. लग्न बरेचसे जोडतात ते पण फारच काळ टिकताना मला दिसत नाही आहे. आता काय बोलावं मित्रांनो या विषयावर, कारण की ज्या प्रकारचे जे सध्याचं वातावरण सुरू आहे, छोट्या छोट्या गोष्टीवरही घटस्फोट घ्यायचा आणि मोकळं होऊन जायचं. असं वाटतंय की सगळ्या गोष्टी म्हणजे एवढ्या सोप्या झाल्या आहेत की म्हणजे घटस्फोट घेऊन घ्यायचा आणि मोकळं व्हायचं आणि परत आपापल्या कामाला लागायचं, परत दुसरा मुलगा किंवा मुलगी शोधण्याला आपण सुरुवात करायची. परंतु मला असं वाटतं मित्रांनो की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमधनं नवरा बायकोची जी भांडणं होत असतात त्याच्यामध्ये आपण नवऱ्याने बायकोनी आणि समजा परिवार जो आपला असतो, जसं आपलं नातेवाईक, जसं आपलं आई वडील असते, आपली बहीण असते, आपला भाऊ असते, यांच्या मदतीच्या जर साह्यानं का होईना तो वाद जर मिटवून मोकळा होत असेल आणि परत आपल्या ते दोघं जर कामाला लागत असेल तर मला असं वाटतं हे फारच चांगले आहे. घटस्फोट आताच्या जे वेळेला जे आहे ना ते फार मला असं वाटतं की फार दुःखद गोष्ट आहे, कारण की त्यामध्ये दोन नवरा बायकोचाच नाही तर दोन नवीन जोडप्यांचा दुरावा नष्ट होतो आणि जे उभं अगोदर वेगळे होते ते एकत्र येतात आणि तेच लगेचच असं वाटते की मोकळे होऊन चालले आहे. फार वाईट वाटतं मित्रांनो सगळं बघून, कारण की ज्या प्रकारचं हल्लीचे जे वातावरण सुरू आहे, लग्न जोडायला सुद्धा आजकाल म्हणजे एवढं काही म्हणजे फार भारी चाललं आहे. कमी शिकलेल्या मुलांना मुलगी मिळत नाही आहे आणि त्यामध्ये शिकलेल्या मुलींच्या पण फार अपेक्षा आहेत, मुलांच्या पण बऱ्याचशा अपेक्षा आहेत. परंतु मला असं वाटते या सगळ्यामध्ये जरा अपेक्षा जर कमी करून दोघाही वर आणि वधूकडल्या जर लोकांनी जर यावर
अपेक्षा जर दोघांनीही थोडा जर कमी ठेवल्या तर लग्न असं मला वाटते आपोआप जुळू येतील, फारसा वेळ लागणार नाही. परंतु अपेक्षा जर एवढ्या पोट भरून असतील की मुलांना खूप मोठी नोकरी पाहिजे, वेल सेटल पाहिजे, पॅकेजवाला पाहिजे, आणि मुलींच्याही काही अपेक्षा असतील की मला गव्हर्नमेंट सर्वंटच पाहिजे, फार मोठा जॉबवाला पाहिजे, आपल्या कुटुंबातल्या लोकांना पण काही काही म्हणजे असंच वाटतं आहे की मुलगा वेल सेटल पाहिजे आणि पॅकेजवाला वगैरे पाहिजे आणि त्याच्याकडे शेती वगैरे असावी, संपत्ती मालमत्ता हे सगळं असावं. तर मला असं वाटते की हे सर्व न बघता आपलं जे मुलगा आहे मुलगी आहे ते कुठे सुखी राहील याकडे मला असं वाटते लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटते की या गोष्टीची मला असं वाटते या गोष्टीची सगळ्यांना गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे. आणि असं जर सध्याचं जर वातावरण सुरू राहिलं तर समोरच्या दृष्टिकोनातून मला असं वाटत नाही की मुलाला मुलगी मिळेल, मुलीला मुलगा मिळेल, वय निघत चालली आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांचं असंच सुरू राहील आणि लग्न जुळणार नाही. हल्ली असंच सुरू आहे मित्रांनो, मुलाला मुलगी मिळत नाही आहे फारशा अपेक्षा असल्याने. अपेक्षा जर दोन्हीकडल्या लोकांनी जर कमी केली तर मला असं वाटते लग्न जोडायला वेळ लागणार नाही. मला असं वाटते आतापर्यंत या टॉपिकवर कुणीच काहीतरी बोललं नाही आहे किंवा बोललंही असेल कदाचित, मला माहीत नाही. परंतु मला असं वाटलं या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला. तर मित्रांनो, आपल्या काही या बाबतीत जर असतील, आपलं जर या बाबतीत काही उपाय असतील किंवा काही आयडियाज असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा. भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत